नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. 160 वर्षांपासून सुरू असलेल्या तार सेवेला भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. सर्वसामान्यांच्या जगण्याशी घट्ट नाते असणाऱ्या टेलिग्राम मशीनच्या जुन्या प्रतिकृती, टेलिग्रामद्वारे पाठवण्यात आलेले प्रसिद्ध संदेशांची पोस्टर्स, टेलिग्राम मशीनमध्ये झालेले बदल दर्शवणारे फलक, तार विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनोगते आणि सत्कार अशा भावपूर्ण कार्यक्रमात गेल्या 160 वर्षांपासून सुरू असलेल्या तार सेवेला अखेरचा निरोप देण्यात आला. दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या या सेवेला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. इंग्रजांनी 15 जुलै 1854 रोजी संदेश वहनासाठी देशात तार सुविधा सुरू केली. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ही सेवा बंद करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. देशातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एकेकाळी अविभाज्य भाग असणाऱ्या या सेवेला नाथ पुणे संस्थेच्या वतीने तार खात्यातील कर्मचाऱ्यांचा सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. BSNLचे मुख्य महाप्रबंधक महेंद्र कुमार जैन, अरविंद वडनेरकर, अनुप जोशी, उदय जोशी, JK सोनवणे, नागेश कुमार नलावडे, अनिल गानू, रंजन पिंगळे, मयुरेश जोशी यावेळी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ म्हणाले, संदेश वहनाच्या देशातील इतिहासामध्ये तार सेवेला फार महत्त्व आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ही सेवा बंद होत असली तरी पोस्ट खात्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्यांची सेवा करण्याचे घेतलेले व्रत कौतुकास्पद आहे. माझे आजोबा तार मास्तर होते, तर वडीलही या खात्यातच सेवेला होते. पण मी पत्रकारिता आणि निवेदन क्षेत्रात आलो, त्यामुळे तिन्ही पिढ्यांनी संवादांची परंपरा कायम राखली. त्यामुळे या वास्तूशी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे, असेही गाडगीळ म्हणाले. पानशेत पूरग्रस्तांना घरे मालकी हक्काने देणार असल्याची घोषणा आमदार मोहन जोशी यांनी केली. पानशेत धरण फुटीच्या घटनेला शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी 52 वर्षे झाली. त्या पुरातील बाधित लोकांना याच दिवशी न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया आमदार जोशी आणि पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी व्यक्त केली. पुणे शहरात 13 ठिकाणी 3988 पूरग्रस्त नागरिक वसाहती करून राहत आहेत. त्यांना घरे मालकी हक्काने करून देण्यासह अन्यही अनुकूल निर्णय शासनाने घेतल्याचे आमदार जोशी यांनी सांगितले. ज्या पूरग्रस्तांची मालकी हक्काची रक्कम भरली नव्हती अशांना 15 जुलैपासून 3 महिन्यांपर्यंत रक्कम भरण्याची अखेरची संधी दिली आहे. ज्या पूरग्रस्तांनी गाळ्याच्या भोवती मोकळ्या जागेत केलेले बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. 117 सोसायट्यांना शासनाने 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने जागा दिली होती. अशा सोसायट्यांकडूनही मालकी हक्काची रक्कम स्वीकारून त्यांच्या जागा मालकी हक्काच्या करण्यात येणार आहेत. मालकी हक्क प्रक्रियेत प्रॉपर्टी कार्डवर नोंद होणार आहे. पूरग्रस्तांना प्रमाणपत्रे दिली तेव्हा सर्व्हे केला, त्यानुसारच वाढीव बांधकामे नियमित केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मेट्रो प्रकल्प आणि शिंदेवाडी बांधकाम प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई असे प्रश्न मांडणार आहे. ससून रुग्णालयातील वीज प्रवाह अखंडित राहावा याकरता एक्सप्रेस फीडर बसवण्यासाठी 1.25 कोटींची तरतूद पुरवणी अंदाजपत्रकात करावी, अशी ही मागणी करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जलतज्ञ डॉक्टर माधव चितळे यांना चौकशी समितीवरून हटवण्यात यावे, अशी मागणी लोकाभिमुख पाणी धोरण मंचाच्या वतीने करण्यात आली. जलक्षेत्राच्या विचारविश्वावर शेतीची कृष्णछाया पडली आहे, म्हणून आपले निर्णय चुकतात, असे वक्तव्य ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर माधव चितळे यांनी काही महिन्यांपूर्वी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या 7व्या वार्षिक अधिवेशनात केले होते.
डॉक्टर चितळे यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाने पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कष्टकरी विरोधी शासकीय जलतज्ञ माधव चितळे यांना विशेष चौकशी समितीवरून हटवा अशी आग्रही मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना प्रदीप पुरंदरे म्हणाले, सिंचन घोटाळ्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचे अध्यक्ष आणि समतोल विकासासंदर्भात स्थापन केलेल्या केळकर समितीचे सदस्य यांनी अलीकडेच औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे वरील वक्तव्य केले आहे. त्याप्रमाणे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतीने जून महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या जलव्यवस्थापन या विषयावरील परिषदेतही चितळे यांनी उद्योजकांना त्यांच्या पाणी हक्कांबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी चितळे यांनी जलव्यवस्थापनाबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याचे मंचाचे म्हणणे आहे. भ्रष्टाचार आणि पदांच्या गैरवापराबद्दल चितळेंची संदिग्ध भूमिका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि चितळे यांच्यातील पत्रव्यवहार, चितळे यांच्या सिंचन सहयोग संस्थेला मिळालेला राजाश्रय, चितळे समितीला दैनंदिन तांत्रिक मदत करणारे महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, चितळे यांनी केळकर समितीला संभाव्यतः दिलेल्या तथाकथित आकडेवारीची विश्वासार्हता या पार्श्वभूमीवर शेती आणि जलक्षेत्राच्या एकूण व्यापक हितास्तव विशेष चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आणि केळकर समितीच्या सदस्यपदावरून चितळे यांना त्वरित हटवावे असे मंचाचे म्हणणे आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गणेशोत्सव स्पर्धेचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल असे प्रतिपादन महापौर वैशाली बनकर यांनी केलं. 2012 आणि 2013 मध्ये गणेशोत्सवात महापालिकेकडून सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्यानंतर महापौर वैशाली बनकर यांनी स्पर्धेच्या रकमांमध्ये भरघोस वाढ केली. परंतु या समितीतील प्रस्थापित परीक्षकांनी नियोजन न करता परीक्षण सुरू केले. मात्र अनेक मंडळांचे परीक्षण झालेच नाही. चुकीच्या पद्धतीने महापौर निधी वसूल केला गेला. त्यामुळे गणेशोत्सव स्पर्धेतील या घोटाळ्याबाबत काही परीक्षकांनी महापौर वैशाली बनकर यांच्याकडे तक्रार केली होती. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेच्या परीक्षणामध्ये चुकीचे काम झाले आहे, तरी या स्पर्धेचा निकाल जाहीर करावा की नाही याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगून महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर करावा की नाही याबाबत मी एकटीने निर्णय घेणे योग्य नाही. पक्षनेत्यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले. सन 2003 पासून अनुदान देण्यास टाळणाऱ्या सरकारविरोधात शिक्षण संस्था चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षण संस्थांना सन 2003 पासून सलग 10 वर्षे वेतनेतर अनुदान देण्याचे टाळून अशा शिक्षण संस्थांना आर्थिक कोंडीत ढकलण्याचा घाट शासनाने घातला आहे. या सरकारविरुद्ध येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नकारात्मक मतदान करून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था संचालक महासंघाचे सरचिटणीस गणपतराव बालवडकर आणि पुणे शहराध्यक्ष विजयराव मोहिते यांनी दिला. अनेक शिक्षण संस्थांना वेतनेतर अनुदान 12% दराने तसेच 6व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार सर्व संस्थांना त्वरित एक रकमी रक्कम अदा करावी. शिक्षण संस्थांच्या शिक्षक कर्मचारी नेमणुकीच्या संस्थांचा अधिकार अबाधित ठेवण्यात यावा. विद्यार्थ्यांची संख्या, त्यावर आधारित वर्गसंख्या आणि शिक्षक कर्मचारी यांना परवानगी शिक्षण खात्याची घ्यावी लागते, ती प्रथा बंद करण्यात यावी. शाळांच्या अंतर्गत कारभारात आणि परीक्षा पद्धतीत हस्तक्षेप करण्याचे बंद करावे अशा महासंघाच्या मागण्या आहेत. अनेक संस्थांचे प्रमुख सत्ताधारी असून त्यांचे सरकारात वर्चस्व आहे. शासनाने संस्थांना विश्वासात न घेता अनेक जाचक नियम, अटी आणि तरतुदी लादल्याने शिक्षण संस्थांचे अस्तित्व आणि स्वातंत्र्याला धक्का लागला आहे. त्यामुळे शासनाच्या या जाचक अटींविरोधात असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देण्यात येणार आहे. या मागण्या मान्य न केल्यास जनजागरण करून कडक पाऊल उचलण्यात येईल. तसेच याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात लवकरच अधिवेशनही घेण्यात येणार असल्याचे बालवडकर यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी
civil, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. हास्याची कारंजी उडवणारे श्रीमंत दामोदरपंत हे नाटक आता रुपेरी पडद्यावर येत आहे. संध्याकाळ झाली की आपल्या पूर्वजांच्या भूमिकेत जाऊन कुटुंबात धमाल उडवून देणाऱ्या भरत जाधव याच्या अभिनयामुळे गाजलेले श्रीमंत दामोदरपंत हे नाटक आता रसिकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे यांनी या नाटकावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांनी सर्वाधिक प्रेक्षक मिळवले. केदार शिंदे यांच्या नाटकांनी वेगळा प्रेक्षक वर्ग मिळवला. चित्रपट सृष्टीमध्ये स्थिरावल्यानंतर त्यांनी आपल्याच नाटकांना चित्रपटाचे रूपांतरण देण्यास सुरुवात केली. लोचा झाला रे या नाटकावर आधारित खो खो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता त्यांचा श्रीमंत दामोदरपंत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. केदार शिंदे या संदर्भात म्हणाले, रंगभूमीच्या मर्यादेमुळे दाखवण्यात न आलेल्या शक्यता चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे शक्य होते. श्रीमंत दामोदरपंत या नाटकामध्ये अशा अनेक शक्यता आहेत. नाटकाचे लेखन करतानाच यामध्ये चित्रपटाची ताकद असल्याचे लक्षात आले होते. नाटकाला मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले असेही त्यांनी सांगितले. गोड गोजिरी लाजला तरी ताई तू होणार नवरी. अण्णा, रोज संध्याकाळ नंतर आपल्या वाड्यात काय घडतो? संध्याकाळी आम्ही जमतो, मग 6 वाजता तू येतोस, मग मला पोचवता. यंदाचा बालगंधर्व पुरस्कार युवा गायक आनंद भाटे यांना देण्यात येणार आहे. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारासाठी यंदा संगीत रंगभूमीवरील तरुण गायक आनंद भाटे यांची निवड केली आहे. रविवार दिनांक 14 जुलैला संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी दिली. यावेळी नाना कुलकर्णी, अवंती बायस आदी उपस्थित होते. साखळकर म्हणाले, बालगंधर्वांच्या स्मृती दिनानिमित्त संगीत रंगभूमीला योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार आनंद भाटे यांना, तर नवीन संगीत नाटकाच्या लेखकाला देण्यात येणारा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार ज्येष्ठ नाट्यलेखक रंजन दार्वेकर यांना, नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर पुरस्कार गायिका अस्मिता चिंचाळकर यांना, सेवागौरव पुरस्कार ऑर्गन वादक संजय गोगटे, गोविंद बळदाळ पुरस्कार रवींद्र खरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गायिका गीतांजली जेदे आणि नाट्य कलाकार नारायणराव भाले यांना दखरुलेले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.